आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून भाजपाकडून जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलंय। पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत जनता दरबार भरणार आहे। आज 22 एप्रिल पासून जनता दरबाराला प्रदेश कार्यालयात सुरुवात होतीये। भाजपा प्रत्येक महिन्याला जनता दरबार आयोजित करणार आहे। भाजपाचे सर्व मंत्री प्रदेश कार्यालयात येऊन जनता दरबार घेणार आहेत, तर राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे। केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विभागांशी संबंधित जनतेच्या तक्रारी, समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, आता येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजपा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। भाजपाकडून जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्कीच प्रज्ञा, आपण बघू आता काही महिन्यांवरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्यामध्ये आता भाजप सक्रिय झाल्याचं पाहून येत आहे। भाजपकडून देखील जनता दरबाराचे आयोजन हे करण्यात आलेले आहे आणि आज पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत हा जनता दरबार भरणार आहे। आपण बघितलं या जनता दरबाराला आजपासून सुरुवात होणार असून प्रदेश कार्यालयामध्ये याची सुरुवात होणार आहे आणि आपण बघितलं भाजप प्रत्येक महिन्याला जनता दरबार हा आयोजित करणार आहे आणि भाजपचे सर्व मंत्री प्रदेश कार्यालयात येऊन हा जनता दरबार घेणार आहेत आणि आपण बघितलं या ठिकाणी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे। तसंच आपण बघितलं यामध्ये सर्व केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांशी संबंधित जनतेच्या तक्रारी आणि समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत आणि ते सूचना थेट मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मांडण्याची संधीही आता नागरिकांना तसेच कार्यकर्त्यांना तसेच जे जनता दरबाराला उपस्थित राहणार त्यांनाही भेटणार आहे। त्यामुळे महत्वाचा टप्पा हा मानला जातो आणि कारण की थेट हे गोष्ट आपली ही आता आपण मंत्र्यांसोबत बोलू शकतो, साधू शकतो असं या जनता दरबारमधून हे केलं जाणार आहे। नक्कीच हा भाजपाचा प्रयत्न आहे त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तळागाळापर्यंत आपली भूमिका पोहोचवण्याचा। धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।